तर बघा मम्मीने इथं स्वयंपाक बनवण्यासाठी एवढ्या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत। तर मिरची, वाटाणे, ह्या मिरच्या, नंतर शेवग्याची शेंग, कढीपत्ता, कांदा, बटाटा एवढ्या सगळ्या भाज्या घेतल्यात। तर ह्या भाज्यांचं ते काय काय करणार आहे ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतरच समजेल। तर सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा इथं घेतलेल्या सगळ्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत। बटाटा इथं, खोबरं पण चिरून घेतलेलं आहे, शेंगदाणे सोलून घेतलेले आहेत आणि इथं मम्मी चिरायला लागल्या मिरच्या, म्हणजे मध्ये त्याला असं थोडंसं कापायचं आणि जर तिखट कोणाला आवडत नसेल तर त्यातल्या बिया काढून घ्यायच्या। अशा प्रकारे अशा चाकूनं कापून घ्यायच्या आहेत आणि अशा बिया काढून घ्यायच्या बघा मस्त। आणि ह्याच्यात शेंगदाणे थोडंसं बारीक करून ते पिठामध्ये टाकायचं आहे, म्हणजे त्याचा वास लागतोय पिठाला। आणि इथं शेंगदाणे पण बारीक करून घेतलेले आणि खोबरं पण, आणि इथं सगळे मसाले थोडेसे इथं घेतलेले बेसन, त्यामध्ये टाकायचे हळद आणि मीठ, थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हे सगळं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं। जिरे, ओवा आणि हा सोडा आणि हे चेचून घेतलेले जिरे पण टाकायचे त्यात। आणि आता करून घ्यायचं आहे मिक्स, जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। जर एकदम पाणी टाकलं तर तुम्हाला पाण्याचा अंदाज लागणार नाही, त्यामुळे पीठ पातळ होऊ शकतं। तर बघा अशा प्रकारे पीठ मिक्स करून घ्यायला लागल्या। मग असं थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि पीठ थोडंसं लाल तिखट पण टाकायचं, तिखट होण्यासाठी मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे मिक्स करून घेऊन थोडा वेळ भिजण्यासाठी बाजूला ठेवायचे। बघू शकता असं पीठ आपण मस्तपैकी आता भिजवून घेतलंय आणि इथं मिरची पण अशी चिरून यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत प्रत्येक मिरचीत, बघू शकता। तर आता आपण शेवग्याची शेंग बनवून घेणार आहे। तर आपण कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि तेल पण टाकले गरम व्हायला। तेल पण गरम झालंय, आपण कढीपत्ता टाकून घेऊ, जिरे मोहरी पण आपण टाकून घ्यायचं त्याच्यात, थोडीशी हळद पण टाकायची आणि हे खोबरं जे बारीक केलेलं आहे ना हे पण आपण टाकून घ्यायचं त्याच्यात। पूर्ण मसाला असं छानपैकी भाजून घ्यायचा आहे बरं का, त्याशिवाय आपली भाजी छान बनत नाही। तर आपण लाल तिखट पण थोडंसं टाकून घ्यायचं, चवीपुरतं टाकायचं आहे आपल्याला, जेवढं तिखट पाहिजे तेवढं टाकून घ्यायचं, त्यात हलवायचं। आता शेंगदाणा कूट केलेलं आहे हे पण आपण यात थोडंसं टाकून घेऊ। जेवढे आपल्याला म्हणजे जेवढे आपल्याला माणसं असतील त्याप्रमाणे आपण म्हणजे आमटी बनवू शकतो पाहिजे तेवढी। तर मी आता एवढं पाणी ओतलेलं आहे। तर बघा आता शेवग्याची आमटी तर झालेली आहे बनवून, अशी मस्तपैकी उकळी फुटलेली आहे आणि आता आपल्याला बनवून घ्यायचं आहे भात। तर इथं पातेले ठेवले आणि त्यात कढीपत्ता, जिरे टाकून फोडणी दिलेले आहे।
तर आता त्यामध्ये टाकून घ्यायची मिरची बारीक चिरलेली. तुम्हाला जितकं तिखट पाहिजे तितकी मिरची तुम्ही टाकू शकता भातामध्ये. आणि चांगली भाजून घ्यायची तेलामध्ये मिरची. मिरची चांगली भाजल्यानंतरच कांदा टाकायचा. तर आता आपण टाकून घेणार आहे कांदा. कांदा पण चांगला मस्त असा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा व्यवस्थित. कांदा काही भातामध्ये जास्त भाजायची गरज लागत नाही, थोडाफार भाजला तरी छान लागतो. आणि त्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं मीठ, म्हणजे जेणेकरून आपला कांदा लवकर भाजेल. त्यामध्ये टाकून घ्यायची हळद आणि थोडासा आपला घरात बनवलेला मसाला पण टाकायचा आहे. त्यानं भाताची चव अजूनच जास्त वाढते. आणि मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित. तर बघा असं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यामध्ये टाकायचं आता वाटाणा. ह्या वेळेला तुम्हाला ज्या ज्या भाज्या टाकायच्या त्या सगळ्या टाकून घ्यायच्या आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता टाकलेला आहे बटाटा. बटाटा पण चिरून मस्त पाण्यामध्ये स्वच्छ धुवून नंतर टाकायचं आहे. सगळ्या भाज्या मिक्स होऊन झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे तांदूळ. स्वच्छ 2-3 पाण्यानं धुवून टाकायचं आहे. आणि आता लास्टला टाकायचं आहे पाणी. तर पाणी जितकं तांदूळ आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त टाकायचं आहे, म्हणजे तांदळाच्या वरपर्यंत पाणी आलं पाहिजे. आणि तोपर्यंत इकडं आपली शेवग्याची शेंग पण शिजते बघा. थोडीफार कच्ची आहे अजून, त्यामुळे तिला झाकून ठेवूया अजून थोडा वेळ. तर बघा आता शिजून तयार झालेली आपली शेवग्याची शेंग. दाबून बघायची. आणि आता आपण बनवून घेणार आहे भजी. तर त्यासाठी तेल गरम करून घ्यायचं आहे बघा इथं. असं तेलामध्ये पूर्ण त्याला बुडवायचं आणि सगळ्या बाजूने त्याला पीठ लागलं पाहिजे व्यवस्थित, असं बुडवून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे. आणि तेलामध्ये टाकायचं. हे बघा असं मस्त असं व्यवस्थित बुडवायचं. जे मध्ये आपण कापून घेतली होती मिरची त्याच्या आतमध्ये पण पीठ गेलं पाहिजे, असं भिजवून घ्यायचं त्या पिठामध्ये. आणि असं तेलामध्ये टाकायचं. तेल गरम झालेलं असावं तरच आपला भजी व्यवस्थित होणार आहे, म्हणजे क्रिस्पी होणार आहे. नाहीतर काहीतरी वेगळंच त्याचं होईल, नरम पडेल भजी. बघा किती मस्त कलर तर किती छान आला आहे भजीला. बघा अशा प्रकारे तळून तयार झालेले तळून घ्यायचं पिठात ते काढून घेऊया आपण ताटामध्ये. बघा अशा प्रकारे तयार झालेलं आहे. तर अशाच प्रकारे आता आणि भजी बनवून घेऊया आपण. आपला भात पण शिजतोय बाजूला. हे बघा अशा प्रकारे भात शिजतोय. आणि बघा भजी बनवून झालेले आहेत अशा प्रकारे. अजून 2-3 राहिलेत. तर बघा सगळे इतके भजी झाले तेवढ्या मिरच्यांचे. किती मस्त कलर आला आणि किती मस्त दिसायला बघा. एक नंबरच झालं. टेस्ट पण अशीच झालेली असणार, जसं दिसते छान तसं टेस्ट पण छानच झालेली असणार. आणि इथं बघा बनवले चपाती पण बनवून झालेली. आणि इथं दूध तापायला ठेवलेलं आहे. आणि शेवग्याची आमटी बघा आपली अशी बनवून तयार आहे. तर मिरची भजी आणि इथं चाललं आहे मम्मीचं ताट वाढायचं. तर मस्तपैकी चपाती, शेवग्याची आमटी आणि आपला मसाले भात. तर अशा प्रकारे चाललेलं आहे पप्पांचं जेवण. आणि बघा जेवण झाल्यानंतर आम्ही आलो आहे थोडंसं बाहेर फिरायला, म्हणजे आमच्या घराच्या समोरच रस्ता आहे तर तिथं फिरायला आलो आहे. तर रात्रीचं जेवल्यानंतर चाललेलं चांगलं असते, तर म्हणून आलेलं आहे मी आणि मम्मी फिरायला. तर बघा आमच्या इथलं घरासमोरचं कसं आहे वातावरण, रस्ता कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये. चला तर परत भेटूया असं एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.